गाईज वेलकम बॅक. आज मी तुमच्यासाठी एक चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे. अंडा भुर्जी तर आपण नेहमीच खातो, तर मी आज तुम्हाला अंडा खिमा बनवण्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीची दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, मी एक अख्खा टोमॅटो चॉप करून घेतलेला आहे. इथे आलं लसूण पेस्ट, इथे हिरव्या मिरच्या पण त्या ज्या लांब असतात ना कमी तिखट, त्या मी कट करून घेतलेल्या आहे. इथे थोडंसं फ्लेक्स घेतलेलं आहे, चिली फ्लेक्स, आणि थोडी कोथिंबीर. सो आता कांदा 2 कांदे मी चॉप करून घेतलेले आहे बारीक इथे. आता आपल्याला हे जे अंडे आहे ना ते अशा मोठ्यावाल्या किसणीने किसून घ्यायचे आहे खिम्यासाठी. मी खिम्यासाठी आपले 4 ते 5 जे बॉईल केलेले अंडे होते ना ते किसून घेतलेले आहे. आता खिमा बनवण्यासाठी मी काही मसाले पण यूज करणार आहे. सो इथं आहे गरम मसाला, लाल तिखट, धनिया पावडर आणि थोडंसं चवीनुसार आपल्याला मटण मसाला वापरायचा आहे. चांगला तापलेला आहे. आता मी लो फ्लेम करत आहे याच्यात. सो याच्यात मी आता कांदा चांगला परतून घेणार आहे. कांदा बारीकच चॉप करायचा आहे, जेणेकरून लवकर परततो आणि टेस्टही छान लागते. आता या कांद्याचा तुम्ही टोमॅटो घेणार आहे, अख्खा एक कापलेला. त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट केली होती ना मी, मोठा स्पून, ते पण वाटप करून घेणार आहे. आणि कट केलेला आपल्या ज्या हिरव्या मिरच्या होत्या ती खर्चाचा पण मी परतून घेणार आहे चांगलं. आता यातच थोडीशी कोथिंबीर घालत आहे. चिली फ्लेक्स आपल्याला चवीनुसार टाकायचा आहे थोडंसं, कारण आपल्याला अजून स्पायसेस टाकायचे आहेत. गरम मसाला, थोडंसं लाल तिखट, त्यामुळे मी फ्लेक्स थोडंसं कमीच वापरलेलं आहे. अर्धा चमचा मी लाल तिखट घालत आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालत आहे. तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे खिम्याची. तुम्ही नक्की काय अंडा खिमासाठी टोमॅटो, कांदा आणि मिरची चांगली परतून झालेली आहे खिमांवर. खूप छान वास सुटलेला आहे. सो मी इथे अजून थोडंसं तेल वापरत आहे आणि आपल्याला एक अंडा जो आहे ना फोडून तो यात घालायचा आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. चांगला मिक्स झाला का तो फार छान लागते खाण्याची. आणि जे आपले बॉईल केलेले जे मिक्स किसून घेतलेले आहे अंडे ते यात आता मिक्स करायचे आहे. सो आता मी हे सगळं मिक्स करून झालेलं आहे माझं. आता मी चांगलं हलवून घेत आहे. त्यानुसार यात मीठ घालणार आहे आता मी. सो अगदी सोप्या पद्धतीचा आपला एक खिमा हा रेडी झालेला आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.